श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं आणि त्याचं प्राणप्रतिष्ठा आहे। त्यानिमित्त शिवशक्तीनगर, मिल रोड, धम्मनगर या भागातील सर्व नागरिकांच्या तर्फे मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे। त्यामध्ये दुधात सागर पडल्यासारखं आमचे राहुल भुसेवाड आणि शशिअण्णा भुसेवाड यांनी एक सोन्या मारुती मंदिरासाठी एक भव्य अशी या ठिकाणी श्रीरामाची मूर्ती दिलेली आहे। त्याचं आज आम्ही या ठिकाणी वाजत गाजत त्याला याचं स्वागत करण्यात आलेलं आहे। पूर्ण आमच्या गल्लीमध्ये सगळ्या घराघरात रांगोळ्या काढून या मूर्तीचं आणि उद्याच्या प्राणप्रतिष्ठेचं स्वागत होत आहे। मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात नाचत गाचत व फटाक्याची आतिषबाजी, बँडचा ढोल ताशाच्या पथकात ही मिरवणूक आलेली आहे। उद्या देखील भुसेवाड मित्रमंडळातर्फे एक मोठा कार्यक्रम भजन संध्या आणि इंडियन आयडलचे कलाकार या ठिकाणी आमच्या भागात सायंकाळी कार्यक्रम आहेत। आपल्या माध्यमातून पूर्ण तमाम नांदेडकरांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे। उद्या भरगच्च कार्यक्रम आहेत। सकाळी रांगोळी स्पर्धा, थेट प्रक्षेपण आहे 10 ते 11 आणि नंतर महाप्रसाद, सर्व आमच्या गल्लीतील लोकांतर्फे महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे नांदेडकरांना मी विनंती करतो आणि उद्याच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। हनुमान पेटवून जे वाजत गाजत प्रभू श्री रामाची मूर्ती आणली, खरोखर पहिल्या वेळेस इतिहास घडलेला आहे। शिवशक्तीनगर सोन्या मारुती इथं आपण यांना प्रतिष्ठान म्हणजे इथंच मूर्ती आपण देणार आहोत आणि ठेवणार आहोत। ते पुढचा कार्यक्रम आहे। पण उद्याचाही खूप मोठा कार्यक्रम 22 जानेवारीला 6 वाजता भव्य दिव्य एकदा असा भजन आणि कीर्तनचा कार्यक्रम ठेवलेला आहे। नाशिकहून आपले गायक आलेले आहेत, वर्षाताई लोखंडे आणि दिलीप भाऊनं इथं एक 8 दिवसापासून पूर्ण महिला आणि मी स्वतः बघितलं की सोन्या मारुती येथील 8 दिवस आपल्या गल्लीतल्या महिला, पुरुष, लहान मोठे सगळे सोन्या मारुतीपाशी खूप चांगले सुंदर कार्यक्रम, गाणे आणि सगळेच कार्यक्रम घेतले। हे खरोखर विचार करू नये असं हे आपल्याला दिसलेलं दिष्ट आहे आणि खरोखर आपण धन्य झालो। मी एवढंच बोलेल की जय श्रीराम आणि जय वाल्मिकी का